स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। इथे पाणी वगैरे भरून घेतलेले, पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे घरातनच याला किमटी वगैरे घेतली आणि चाललो आहोत आम्ही दादरच्या स्वामींच्या मठात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी। आणि आणखी एक गोष्ट घ्यायची होती ती, तर अशा प्रकारे ट्रेनचा प्रवास छान वाटलं, कारण का एसी ट्रेन होती म्हणून, नाही तर गर्दी असते ट्रेनला। त्यानंतर इथे मठाच्या परिसरात येऊन पोहोचलो आणि इथे खूप सारी भक्तांची गर्दी होती, पण श्रीयाल छोटा आहे त्यामुळे त्याला लवकर दर्शन दिलं। लहान मुलांना छान असं स्वामींच्या चरणापाशी दर्शन देतात लवकर आणि खूप सुंदर आहे। मठाची जी सेवा असते ना, प्रत्येक मठाची जे स्वामी भक्त आहेत ना ते उठून दिसतात, कारण का त्यांचा एक व्यवस्थितपणा, प्रत्येकाशी जो बोलण्याचा व्यवस्थितपणा आहे किंवा काही असू दे, कितीही गर्दी असू दे, पण ते त्यांचं असं संयम सोडत नाही, व्यवस्थित बोलतात प्रत्येकाशी, अजिबात असं उद्धटपणे बोलत नाही आणि धक्काबुक्की तर बिलकुल नसते, व्यवस्थित दर्शन असतं। आणि त्यांना माहीत असतं का स्वामींच्या भेटीसाठी प्रत्येकजण आलेला असतो आणि ती भेट घडवून ते जरूर छान अशी देतात। श्रीयाल इथे खूप खुश होता, कारण का श्रीयालला ना वेगळं आकर्षण आहे स्वामींच्याबद्दल, त्यामुळे तो ना खूप आनंदी होता। तो झोपलेला खरं तर, पण त्यांनी जे स्वामींच्या मठामध्ये त्याला एवढं मजा आलेली ना खरंच। त्यानंतर इथे आम्ही येतोच, हे आहे विठोबा रखुमाईचं मंदिर आहे आणि स्वामींच्या मठाच्या सरळ आपण पुढे चालत आलो ना का तिथेच हे मंदिर आहे। आणि इथे मी एक गोष्ट खरेदीसाठी आलेली, ती म्हणजे माझी मशीन। तर मशीनीच्या दुकानात आम्ही बसलेलो, मशीन खरेदी सुद्धा केलेली, कोणती केली आहे ते घरात गेल्यावर दिसेल, तुम्हाला घरी दाखवेल। त्यानंतर इथे अशा प्रकारे दादरला जर तुम्ही स्ट्रीट शॉपिंगला येत असाल, रस्त्यावर अजिबात कोणाला बसून देत नाही, कारण का इथे काही माहीत नाही, बसून दिलं नव्हतं, एक सुद्धा काही रस्त्यावर वस्तू मिळाली नाही। पण फुल मार्केटला मी फुलं मात्र भरपूर घेतली, कारण का मला स्वामींसाठी, देवासाठी माझ्या फुलं लागतात आणि मला प्रत्यक्षात फुलं फार आवडतात, त्यामुळे भरपूर सारी फुलं घेतली। घरी आलो, घरातली कामं आवरून इथे देवपूजा केलेली आहे आता, आणि फायनली घरी आलोय आम्ही। सगळी कामं आवरल्यात, मशीनला कपडे सुद्धा टाकल्यात, अजून थोडीशी कामं आहेत करायची। श्रीयालची आंघोळ केली, श्रीयाल झोपला, माझी पूजा झाली आहे। आज गुरुवार आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्वामींच्या आशीर्वादाने आणि खूप दिवसाची, साधारण खूप 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 1-2 वर्षापूर्वीची माझी जी इच्छा होती ती आज कंप्लीट झालेली आहे। हे मला अगोदर बोललेले तुला घेऊन देईल, पण आम्हाला शक्य होत नव्हतं जाणं, आणि त्या दिवशी आम्ही डोंबिवलीला पण हिंडलो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो। आता त्याला पण 2-3-4 महिने जास्त झाले। तर जी गोष्ट मला घ्यायची होती तुम्ही बघितली, काय मी घेतले ते दिसले तुम्हाला ब्लॉगमध्ये, पण जी गोष्ट घ्यायची होती ती फायनली आज घेतली आहे आणि ती स्वामींच्या इथेच ठेवलेली आहे। तुम्हाला दाखवते हे स्वामींचं दर्शन आणि काय काय कामं केक चालू आहेत ते सुद्धा दाखवते आणि काय आणलं आहे ते सुद्धा दाखवते। कपडे होत आहेत माझे, कपडे धुवायचं काम चालू आहे, मशीन आता बंद करते आणि थोड्या वेळात चालू करते। बरोबर बनवायचं आहे सफेद वाटाणा, मी सकाळी जाताना भिजत घातलेली, त्याच्यामध्ये बटाट घालून ठेवले जे माती गळून जाईल, तर ह्याच्यातच मी डाळ भात आणि ह्याचं करते किंवा पिठलं बनवते। आणि काय आणले दाखवते तुम्हाला। आता हे जेवणसुद्धा आता बनवायचं आहे, मला पटापट बनवून घेते। आणि इथे खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतलेली, चाफा वगैरे, खूप जास्वंद स्वस्त मिळाली, अगदी कमी, म्हणजे कमीमध्ये, कल्याणपेक्षा मला कमीच वाटलं। तर किचनच्या इथे बसली आहे, मी तुम्हाला दाखवते सगळं। हा कमलगड्डा आहे ना, कमलगड्डा तो लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असतो आणि तो ह्याच्यामधल्या बिया लक्ष्मी मातेला म्हणजे का प्रिय असतो, कारण का लक्ष्मी माताचं उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि लक्ष्मी माता ही कमळामध्ये वास करते, त्यामुळे कमळ पाण्यामध्ये जे ज्या गोष्टी आपल्याला मिळतात, मोती, त्याचबरोबर शंख, कवड्या, गोमती चक्र, असे बरेच सारे रत्न, जे काही सागरामधनं, समुद्रामधनं आपल्याला मिळतं ते लक्ष्मी मातेला प्रिय आहे, कारण का ते तिचं माहेरचं आहे। शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ आहे आणि अशा काय काय बऱ्याच स्टोरी आहेत। तर आता चला हे सगळं ठेवून देते आणि मी तुम्हाला तिचं दर्शन देते, जिच्यासाठी जी कशी आणले काय, तो आपण डेमो ते येणार बघायला, तेव्हा मी त्याचा शूट करणार, डेमो दाखवणारच। पण आता स्वामी आज गुरुवार आहे, तर आणली आहे वस्तू नवीन घरात, तर पूजा करून घेते, तुम्हाला सुद्धा दाखवते। इथे पहिले मशीन आणलेली, तर श्रीयाल होता खाली आणि तो मस्ती करत होता, त्यामुळे मी कॅमेराच
वर देवाऱ्याच्या इथे ठेवून दिला, कारण का मशीन मी तिथेच ठेवलेली. त्याचबरोबर हे गिफ्ट मिळाले त्याच्यामध्ये. तर ह्या गिफ्टची प्राईस तुम्हाला दाखवते पुढे, पण गिफ्ट काय आहे तुम्ही बघून घ्या. तर हे उषा कंपनीची घेतली मशीन, त्यामुळे त्याच्यामधले आम्हाला हे त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे कंपनीकडनं. तर कैची काढून ठेवली. याच्यानेच आपण मशीनीचं उद्घाटन करणार आहोत, म्हणजे उद्घाटन नाही तर अनबॉक्सिंग करणार आहोत. आता हे बघा, तुम्हाला गिफ्टचं प्राईस दाखवते. तर 500 रुपीजचं वाटतं तुम्हाला हे. 500 रुपीजचं असतं, मला तर बिलकुल वाटलं नाही, पण ठेवलं. चला, काहीतरी मिळालं ना आपल्याला फुकटमध्ये. फुकट नाही तर त्याचे पण पैसे इन्क्लूड केलेलेच असतात, पण काढून घेतलं आता पूर्ण सगळं. आणि आता तुम्हाला मशीनीची माझ्या अनबॉक्सिंग दाखवते मी. आपण काही नवीन वस्तू घेतली ना का आपल्याला किती उत्सुकता असते. म्हणजे ते दुकानातनं आल्यावर घरी आल्यावर पहिले ती काय आहे कशी आहे म्हणून तिला ओपन करून बघायचं. तर अजून तिचा डेमो द्यायला येणार आहेत पुढे, तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि इथे माझा मुलगा आला. त्याला तर पहिले सगळं बघायचं असतं, त्याला काय चाललं आहे काय नाही. आता त्याला काहीच नव्हतं पाहिजे होतं, त्याला ते दोऱ्या पाहिजे होत्या. त्याला मी त्या दोऱ्या दिल्या कट केलेल्या काढून, आणि तो खेळत होता साईडला. त्यानंतर मी ते पूर्ण काढते. ही मशीन आम्ही दादरला घ्यायला का गेलो त्याचं कारण होतं. आम्ही डोंबिवलीला ही मशीन बघितली, तर मला हे बघा हा कवरवाली मशीन पाहिजे होती. माझं फिक्स होतं अगोदर का कवरवाली. आणि डोंबिवलीला ह्यामध्ये दुसऱ्या होत्या मशीनी ज्यांना कवर नसतात, पण जी कवरवाली होती ना ती नव्हती आणि ही नव्हती. आणि ते बोलले जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही आणून देतो, पण तुम्हाला घ्यावी लागेल, तुम्ही ऑर्डर देत असाल तरच आणतो. तर आणि प्राईससुद्धा जास्त सांगितलेली, ऑनलाईनसुद्धा जास्त प्राईस आहे. दादरला मशीन स्वस्त मिळतात. कबूतरखान्याच्या तिथे, म्हणजेच थोडंसं आपण दादरच्या वेस्ट साईडला गेलो कबूतरखान्याच्या इथे, तिथे मशीनची भरपूर सारी दुकानं आहेत. मी जास्त शूट नाही केलं कारण का श्रियाल होतं आणि आम्हाला ना आम्ही खूप सारी दुकानं हिंडलोसुद्धा, त्यामुळे मी थकलेली पण, त्यामुळे नाही शूट केलं. आणि इथे ही मशीन आम्हाला ऑनलाईनसुद्धा हिची प्राईज आहे 15,500 आणि आम्ही दादरवरनं आणली 14,500ला, म्हणजे 1,000चा फरक होता. आणि इथे सुद्धा आम्हाला ही मशीन जास्तच सांगितलेली, ऑनलाईनपेक्षा जास्त सांगितलेली. आणि मी ऑनलाईन चेक केले तर माझा विचार खूप दिवस चाललेला आहे का ऑनलाईन मागवतं, पण रिव्ह्यू बघितले ना का मशीनीचे खूप सारे डॅमेज दिसत होते. त्यामुळे मी विचार केला आपण प्रत्यक्ष जाऊया, आणि आम्हाला तिथे आवडली म्हणून आम्ही घेतली, नसती आवडली तर नाही घेतली असती. त्यानंतर मशीन नवीन आणली तर आपल्या भारतीय परंपरेनुसार तिचं काहीतरी असं स्वागत करायचं असतं छान. आणि मी आरती केली श्रियालने, आणि ह्यांनीसुद्धा केली, आणि श्रावणीसुद्धा केली. अशा प्रकारे मशीनीचं छान असं म्हणजे छान चालावी. ही मी मशीन घरगुती माझ्या कामासाठी घेतलेली आहे. मशीन म्हणजे शिलाई कोर्स माझा झालेला आहे लग्नाच्या अगोदर, आणि आता छान छान मी काय काय वेगवेगळं शिवत असते. आणि माझी मशीन नव्हती किती दिवस, तर मला ना खूप सारे कामं आडलेली मशीनी वाचून फायनली ही मशीन घ्यायचा माझा अगोदरपासून विचार होता, आणि ती आता घेतलेली आहे. आणि माझ्या स्वप्नातली मशीन बोलू शकता ही. मला खूप म्हणजे ह्याच्यामधली कोणतीही मशीन, पण मला ती पायडलवाली नाही पाहिजे होती, त्यामुळे ही मशीन आपल्या घरगुती कामासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा मशीनीचा. तर अशी घामाघूम झालेली आहे किचनमध्ये. आणि एक काम आहे, श्रावणी आणि श्रियाल गेले आईकडे, तिचे पप्पा त्यांना काय आणायचं आईकडनं तर ते गेल्यात, आणि मी एकटी घरात आहे. आणि श्रियाला आहे तसाच गेला कारण का तो रडत होता. श्रावणी बोलते मी याला घेऊन जाते. श्रावणी गेली तिच्या पप्पाच्या बरोबर, आणि मम्मी माझं चालले जेवण, आणि काही आता व्लॉग माझा चालू आहे. तर मी आज काही रेसिपी नाही शूट केली कारण का माझ्या खूप पाय दुखत आहेत चालून आम्ही तिकडे गेलेलो. उभं पण राहायला नाही होत, पण मी राहिले आणि करते जेवण. आज जेवणामध्ये सिंपल डाळ भात भाजी केली आहे. डाळ आणि भात मला श्रियालसाठी बनवायला लागतात. खिमटी संपली, त्या दिवशी तुम्हाला मी उकडे तांदूळ दाखवलेले ना, त्याची उद्या बनवेल खिमटी. आजचा ब्लॉग असा चालू आहे, आणि हे आल्यावर मी एंड करेल कारण का आता जेवणात दाखवते तुम्हाला काय शिजते. हे बघा इथे मी चणे बोलते वाटाणे सफेद भिजत टाकून गेलेली सकाळी. आता याच्यात पाणी घालते. वाटण टाकलेलं नाही त्याचं कारण नाही, मला वाटण करायला प्रचंड कंटाळा आलेला आहे. आपली डाळ इथे झालेली आहे, आणि याचं हे तुटलं. आता कसं जॉईन करू ते समजत नाही, किंवा चेंज करते दुसरं आणते. राईससुद्धा झालेला आहे मस्तपैकी. आणि बस पापड वगैरे तळले तर हा चला. तर श्रियाल इथे खातोय, काय खातोय? डाळ भात. श्रियाल डाळ भात खातोय. तोंड पुसावं, हे बघ फडक्याने पुसा तोंड. श्रियाल खातोय डाळ भात. आणि आज आम्ही तेच ब्लॉग मी एंड करते. वाजलेत किती बघा, 10:30 वाजले.
आणि आजचा ब्लॉग असा होता. दर्शन करून आलो आहे स्वामींचं. आज गुरुवार होता आणि अशा प्रकारे ब्लॉगचं एंडिंग करते. कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि कशी वाटली माझी मशीन हे जरूर सांगा. मशीनचा डेमो द्यायला येणार आहे तेव्हा मी ब्लॉग जरूर बनवेल, तुम्हाला सुद्धा दाखवेल. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय, भेटूया उद्या. चला बाय. याला बरं होते. बाय बाय.